नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की माला घेऊन आता अमृता घरी आलेली आहे. मुद्दामहून अमृताने हे सगळं नाटक केलेलं असतं आणि माला सोबत घेऊन ती घरात आलेली असते. तेव्हा आता मा म्हणते की हे काय चाललंय इथे सगळं, आणि ह्या साड्या विकायला मांडल्या तुम्ही दोघींनी, आम्ही थोडं काय बाहेर गेलो तर. तेव्हा मात्र जमलेल्या बायका इतक्या वेळ ज्या कावेरीचं त्याचबरोबर विद्याचं साड्यांचं कौतुक करत होत्या त्या बायका मात्र आता बोलायला सुरुवात करतात. त्या बायका म्हणू लागतात की म्हणजे काय चाललंय, तुम्हाला माहित नव्हतं तुमच्या घरात काय सुरू आहे ते? म्हणजे हे सगळं तुमच्या सुनांनी तुम्हाला न सांगता सुरू केलेलं होतं सुलक्षणाबाई, असं म्हणत सुलक्षणाला बोलत असतात. तेव्हा सुलक्षणाला म्हणू लागतात की तुमच्यावरती एवढे वाईट दिवस आलेत का? नाही, तसं असेल तर आम्हाला सांगायचं होतं ना, वर्गणी गोळा केली असती आम्ही, असं यांचं बोलणं चालू असतं. आणि त्याच वेळी मा तिथं उभी असते. मा म्हणते की बस झालं. कसं माहितीये का कावेरी, मला हे अजिबात पटलेलं नाही, तुझे काय सुरू केलेलं आहे ती गोष्ट मला अजिबात पटलेली नाही, असं म्हणत मा ओरडायला सुरुवात करते. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते, मा ऐकून तरी घ्या. माझा पारा मात्र जास्त चढलेला असतो आणि कावेरीला वाटेल त्या भाषेत मा बोलत असते. कावेरीला म्हणत असते की हे बघ, तुझे काय करतेस ना ते पूर्णपणे चुकीचं चाललेलं आहे तुझं, आत्ताच्या आत्ता हे सगळं थांबलं पाहिजे, असं माने बोलायला सुरुवात केली. तेव्हा यमुना म्हणते, बघितलं ना, या कावेरीमुळे सगळं झालेलं आहे, ही कावेरी या सगळ्याला जबाबदार आहे, असं म्हणत यमुना कावेरीवरती आरोप करत आहे. माने ती साडी हातात घेतलेली आहे आणि कावेरीच्या पुढे टराटरा ती साडी फाडलेली असते. कावेरी, विद्या या सगळ्यांना खरंच खूप वाईट वाटलेलं असतं. तिथं जमलेल्या बायका ज्या असतात त्यांना सुद्धा धक्का बसलेला असतो. हे सगळं जे काही घडतंय त्यामुळं त्या सुद्धा पाहतच राहतात. तेव्हा इकडे संदीप असतो. तेव्हा पौर्णिमा आणि त्याचबरोबर यश आता ते येतात आणि ते म्हणतात, काय झालंय? आतला आवाज ऐकून पौर्णिमा धावतच आत येते. तेव्हा यश म्हणतो, संदीप तू मुलांना, संदीप दादा तू घेऊन जा, कारण संदीप बिचारा बाहेरच थांबलेला आहे, त्याला माहीतच नाहीये की आतमध्ये यांचं काय चालू आहे ते. आणि संदीपला तो सांगतो की दादा तू त्यांना घेऊन जा, मी आहे इथे, बघूया काय होतंय ते, असं सांगितलं जातं. आणि इकडे कावेरी माला समजवण्याचा प्रयत्न करत असते, पण मा मात्र ऐकायचंच नाव घेत नसते. मा म्हणत असते की बस झालं आणि या साड्या विकणं वगैरे अजिबात चालणार नाही. कावेरी म्हणत असते, मा एकदा ऐकून घ्या ना तुम्ही, मला काय म्हणायचंय ते ऐकून तरी घ्या. तरीही कावेरी मात्र कावेरीचं बोलणं मला ऐकूनच घ्यायचं नाही. इकडे संदीप आता जायला निघालेला असतो. यश आलेला असतो. यशच्याही लक्षात येतं आतला आवाज ऐकून नक्कीच काहीतरी असं विचित्र आतमध्ये घडतंय. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा यश म्हणतो की मला लवकर आतमध्ये गेलं पाहिजे, कावेरीसाठी तिथं गरजेचं आहे मी आतमध्ये जाणं. एवढाच विचार यशच्या डोक्यात सुरू आहे आणि यश मात्र धावतच आतमध्ये जातो आणि पाहतो तर काय, माने त्या साड्या ज्या असतात त्या साड्या घेतलेल्या असतात त्या माच्या हातातून या यमुनाने, आणि ती म्हणते आत्ताच्या आत्ता ह्या साड्या नेऊन मी बाहेर टाकणार आहे. या दोघींनी ना लाज आणलेली आहे, कोणतीच गोष्ट इथे त्या व्यवस्थित होऊ देत नाही, असं म्हणत त्या साड्या तिने उचललेल्या आहेत आणि त्या साड्या घेऊन ती बाहेर जाते. जेव्हा साड्या ती फेकत असते तेवढ्यातच यश येतो आणि त्या साड्या स्वतःच्या हातात घेतो, म्हणजे त्या साड्या तो खाली पडू देत नाही. तेवढ्यात कावेरी, विद्या दोघीही दारात उभी असतात. सगळेजण तिथे आलेले असतात, त्या बायका असतात आणि यश म्हणतो, अगं मा बिघडतंय काय, मला सांग, विद्यावहिनीच्या अंगात कला आहे आणि ती कला सगळ्यांच्या समोर आली तर काय चुकीचं आहे त्याच्यामध्ये? जे काय घडलेलं आहे ते योग्यच घडलेलं आहे ना, मग तू असा विचार का करते? विद्यावहिनीवरती असा अन्याय का, असा प्रश्न यशने विचारलेला आहे. तेव्हा मात्र विद्या आणि कावेरी दोघीही रडत आहेत. विद्याला तर खूप वाईट वाटत आहे. प्रत्येक वेळेस अमृता टोचून बोलत असते, तिला वाटेल त्या शब्दात अपमान करत असते आणि आता जे घडतंय ते वेगळंच. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की मा, विद्यावहिनीच्या हातामध्ये कला आहे आणि ती कला जोपासण्याचं काम कावेरीने त्यांना करायला सांगितले आणि त्या कावेरी जी आहे ते सगळं जे काय आहे ते मनापासून करत आहे, असं यश सांगत असतो. तेव्हा विद्या आणि त्याचबरोबर यश आणि कावेरी यांच्याकडे पाहत मा म्हणत असते, आत्ता लक्षात आलेलं आहे माझ्या, हे सगळं काय घडलेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळे घडलेल्या आहेत हे आत्ता मला कळलेलं आहे. या सगळ्या मागे खरा सूत्रधार कोण आहे, कारण हे सगळं जे तुझ्या तोंडून शब्द येत आहेत ना हे तुझे नाही आहेत, हे मला माहिती आहे. हे सगळं बोलतंय कोण, कारण हे मला माहिती आहे, हे तुझ्या बायकोने तुला सांगितलेलं आहे. यश म्हणतो की तसं नाहीये मा, आणि त्याचबरोबर सगळ्या बायका तिथं असतात. कावेरी त्याचबरोबर मा दोघीही बोलत आहेत आणि त्याचवेळी कावेरी मला समजवण्याचा प्रयत्न करते, पण मला मात्र गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात.
मा म्हणत असते की नाही, मला हे अजिबात पटलेलं नाही. त्याचबरोबर आलेल्या ज्या सगळ्या बायका आहेत त्यांना धक्के मारून बाहेर काढण्याचे यमुना बोलत असते. तेव्हा कावेरी म्हणते, तुम्ही त्यांच्याशी अशा भाषेत बोलू नका, कारण त्या आमच्या कस्टमर आहेत, तुम्ही त्यांच्याशी असं नाही बोलू शकत, असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. कावेरी म्हणत असते की प्लीज मला एकदा तुम्ही समजून घ्या ना, तुम्ही ऐकूनच घेत नाही आम्हाला काय म्हणायचं आहे ते. अहो ऐकून तरी घ्या, हे सगळं विद्यावाहिनींच्या अंगात कला आहे त्यासाठी केलेलं आहे. मा म्हणते की तुला माहित नाहीये का काय झालेलं आहे ते. कावेरी म्हणते, मा तुम्ही समजून घेत नाहीये, कारण मला माहिती आहे, कारण याच्या आधी जे घडलेलं आहे तुम्हाला वाईट अनुभव आलेला आहे, तसाच अनुभव सगळ्यांना येईल असं थोडंच आहे, कारण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती म्हणून हे घडलेलं होतं. परंतु आताची गोष्ट वेगळी आहे. आता सगळ्या बायका, जग बदललेलं आहे. सगळ्या बायका जर पुढे जात असतील तर आपल्याला सुद्धा पुढे जाणं गरजेचं आहे, असं कावेरी मला समजून सांगत असते. पण माच्या डोक्यात कुठे काय घुसणार आहे? तिच्या डोक्यात फक्त तिचा इगोच महत्वाचा असतो आणि तेवढ्याच गोष्टी तिला माहिती असतात. म्हणून मा कावेरीचं काहीच ऐकून घेत नाही. अमृता आणि त्याचबरोबर यमुना, अमृता यमुनाला सांगू लागते, बघितलं ना, या कावेरीमुळे अजून किती आपली इज्जत जायची राहिलेली आहे, असं ती सांगते. तेव्हा मात्र तिने यमुनाच्या मनात मुद्दामच वाईट भरवत असते. तेव्हा इकडे बोलायला सुरुवात होते आणि ती म्हणजेच की यमुना म्हणत असते की हे सगळं जे काही माग घडतंय ना, या सगळ्याला ही कावेरी जबाबदार आहे. या कावेरीमुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. अमृताला खूप भारी वाटत असतं, कावेरी तोंडावर पडलेली आहे. आता कावेरीचा प्लॅन फ्लॉप होतोय आणि आपण जिंकतोय. कावेरीला आपण कधीच जिंकू देणार नाही, या घरामध्ये सुख समाधान कधीच आणू देणार नाही. या सगळ्या गोष्टी घडत असतात. तेव्हा मात्र माच्या समोर तिथे येते ती म्हणजे पौर्णिमा. कारण विद्याला अशी गरज का पडली, विद्याला का करावं लागतोय हे सगळं, हा व्यवसाय का करावा लागतोय, हा प्रश्न माचा असतो. तेव्हा पौर्णिमा समोर येते आणि बोलायला सुरुवात करते का करावा लागतोय. कारण त्याच्या मागचं उत्तर असतं ते म्हणजेच की संदीपचा जॉब गेलाय. पौर्णिमा येते आणि ओरडून सांगायला सुरुवात करते, हो काय बिघडतंय, विद्याने तिच्या संसाराला हातभार लावला, काय बिघडतंय, कारण संदीपची नोकरी गेलेली आहे आणि या घरामध्ये प्रत्येक वेळेस दुय्यम वागणूक मिळत गेलेली आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेस असं वाटत राहतं की नाही, आणि काहीही झालं तरीही हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र सगळ्यांच्या समोर पौर्णिमा बोलायला सुरुवात करते. कारण आज तिच्या संसाराला गरज आहे आणि आम्ही सगळ्यांनी पाळले हो नियम तुमचे, आम्ही सगळ्यांनी तेच केले, कारण मलाही दुय्यम वागणूक मिळत गेली होती, बरोबर आहे ना या घरात. कारण विचार करा, भाऊजी तुमच्यासाठी महागातला दागिना घेऊन यायचे, पण माझ्यासाठी असायची ती महागातली साडीच असायची आणि माझ्या मुलांनाही तेच सहन करावं लागतं या घरामध्ये. मी गप्प बसले हो इतके दिवस, मग तुम्हाला काय वाटतं, माझ्या मुलांनी पण तेच ऐकून घ्यावं का आणि शांत राहावं का? का वहिनी सांगा ना, तुमचे नियम सगळ्यांवर का लादले जात आहेत? वाटतंय ना विद्याला नोकरी करावी. तेव्हा कावेरी म्हणत असते की फक्त प्रश्न पैशांचा नाहीये, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, त्यांना त्यांची ओळख निर्माण करायची आहे. तेव्हा माझं असं म्हणणं असतं की आहे ना तिची ओळख, संदीपची बायको अनुष्काची आई म्हणून तिची ओळख आहे, मग अजून कसली ओळख पाहिजे आणि कशासाठी हवी ती अजून ओळख, असं सगळं त्यांचं बोलणं चालू आहे. आणि त्याच वेळी मात्र तिथं ओरडून बोलत असते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की नाही, जे काही घडतंय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता पौर्णिमा रडायला सुरुवात करते आणि पौर्णिमा म्हणते की बाद झालं, आतापर्यंत मी तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे, पण नाही, तुम्ही जर माझ्या मुलांवरती पण अरेरावी करणार असाल, त्यांनीही तुमचं सगळं ऐकून घेतलं पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर नाही, ते शक्य होणार नाही. कारण काहीही झालं तरीही माझ्या सुनेला वाटतंय ना, आणि जर तिला या घरामध्ये बिझनेस करता येणार नसेल तर मी हे घर सोडून माझ्या सुनेबरोबर आणि माझ्या मुलाबरोबर आम्ही घर सोडून जात आहोत. एवढं स्पष्टपणे पौर्णिमा बोललेली असते. आजपर्यंत पौर्णिमा हे कधीच बोललेली नव्हती, पण आज हे पौर्णिमा बोलल्यामुळं मला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. मला कळायचं बंद झालेलं आहे की हे सगळं काय घडतंय. कारण माझ्या घरामध्ये असं काहीतरी घडेल असा विचार मी कधीच केला नव्हता आणि आज एवढ्या गोष्टी अशा विचित्र पद्धतीने घडत आहेत. माझ्या घरातली माझी माणसं, माझी सगळी माणसं माझ्या विरोधात गेलेली आहेत. तेव्हा यश सुद्धा म्हणत असतो की मा थांबव, पौर्णिमा काकूला थांबव. तेव्हा कावेरी म्हणत असते की मा प्लीज थांबवा तुम्ही त्यांना, कारण या घराला तुटू देऊ नका, कारण हे घर जोडलेलं आहे, हे इतके दिवस हे घर तुम्ही जोडलेलं आहे, मा प्लीज असं नका करू, असं कावेरी यश सांगत असतात. खरं तर अमृताला खूप आनंद झालेला असतो की चला या घराचे एक एक वीट खिळखिळी व्हायला सुरुवात झाली, एवढं तिला भारी वाटत असतं. परंतु अचानक मात्र
इकडे माला यश कावेरी समजवतात. यश तर म्हणत असतो की मा एकदा ऐकून घे माझं, मा एकदा ऐकून घे, मी तुझ्या पाया पडतो. कावेरी म्हणत असते की मा हे घर तुटण्यापासून थांबवा, तुम्हीच थांबवू शकता हे सगळं. आणि या जगामध्ये असं सगळं घडतंय, सगळ्या बायका करतायत बिझनेस, घर सांभाळतायत. एकदा चुकीचा अनुभव आला म्हणून प्रत्येक वेळेस चुकीचा अनुभव येईल म्हणून असं नाही. असं सगळं बोलणं चालू आहे, परंतु मा मात्र ऐकायला तयार नसते. यश म्हणत असतो की मा तुला ऐकावंच लागणार आहे, प्लीज तू मा ऐकून घे. परंतु कावेरी आणि यश या दोघांचंही बोलणं मा ऐकतच नसते. तिच्या हट्टाला भेटलेली असते. विद्या नाही नाही म्हणत असते. आणि तेव्हा मात्र इकडे पौर्णिमा विद्याचा हात पकडते आणि तिला म्हणते की चल, आताच्या आता आपल्याला हे घर सोडून जायचं आहे. कारण विद्याला प्रश्न पडलेला असतो की आपण जाणार तरी कुठं. परंतु पौर्णिमाने निर्णय घेतलेला आहे आणि पौर्णिमाने निर्णय घेतलाय तर झालं, एवढंच त्यांचं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळी यश माला समजवतो, मा तू ऐकून घे, असं नको करूस. कारण एक गोष्ट लक्षात ठेव मा, या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या आहेत. आणि कावेरीची आयडिया म्हणजे कावेरीने फक्त त्यांना बिझनेस कसा करायचा हे सांगितलेलं आहे. त्यांची कला आहे आणि विद्यावाहिनींच्या अंगातली कला त्यांना जोपासू दे अशा पद्धतीने यश सांगत आहे. तेव्हा मात्र इकडे यमुना आणि पौर्णिमा, यमुना आणि अमृता दोघीही पाहत असतात. खरं तर यमुनाचं असं म्हणणं असतं की मी या घरातली मुलगी असून मला बिझनेस करायला दिलेला नाही, मला नोकरी करायला दिलेली नाही, आणि तू कोण आहेस. पौर्णिमा मात्र आता निघालेली असते. तेवढ्यातच मा तिथे येते आणि सांगू लागते की थांबा, कसं आहे, चालेल, तुझ्या सुनेला तुला एक संधी द्यायची आहे ना, ठीक आहे, देईल मी संधी, पण एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. आणि कावेरी, तुला हे घर 8 दिवस सांभाळायचं आहे. या घराची जबाबदारी तुझ्यावरती असेल. आणि जर तू 8 दिवस हे घर व्यवस्थितपणे सांभाळलंच तरच तुम्हाला हा बिझनेस करता येईल. अन्यथा तुझ्या स्वप्नांची आणि या साड्यांची राख रांगोळी झालेली तुला बघावी लागेल. अशा पद्धतीने मा बोलत असते. म्हणजे कावेरीने हे घर सांभाळायचे, या घराची जबाबदारी कावेरीवरती दिली जाते. आणि आता मात्र अमृताला प्रश्न पडलेला असतो की आपण एवढं सगळं करून आपलाच डाव आपल्यावर उलटलेला आहे, हे सगळं काय होऊन बसले. कारण मला तर या कावेरीला तोंडावर पाडायचं होतं, कावेरीला या घरातून हाकलून द्यायचं होतं, त्या विद्यासंदीपला हाकलून द्यायचं आहे. पण आता तर वेगळंच झालेलं आहे. या कावेरीमुळं आता ह्या सगळ्यांना एक संधी मिळालेली आहे. आता माने कावेरीला सांगितलेलं असतं की सांग, मान्य आहे का तुला, म्हणजे मी तुला काहीतरी सांगितलेलं आहे, ती गोष्ट तुला मान्य आहे का, तरच या दोघींना इथे संधी दिली जाईल. अशा पद्धतीने त्या बोलत असतात. तेवढ्यात कावेरी जाते. माने ती फाडलेली साडी असते ती साडी घेते आणि पुन्हा माघारी येते आणि सांगू लागते की हो, कारण त्या कावेरीने त्या साडीची गाठ बांधलेली आहे. आणि गाठ बांधून कावेरी तिथे दाखवून देत आहे की हो, मला मान्य आहे, असं म्हणत कावेरीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. त्यानंतर कावेरी रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावर कावेरी आता नियोजन करत असते. तेवढ्यात यश येतो आणि म्हणतो काय चाललंय, काय करताय. आता कावेरीला तर 8 दिवस हे घर सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर बिझनेस. हे जर कावेरी करू शकली तर तिला बिझनेस कायमस्वरूपी करण्यासाठी परवानगी दिली जाणार असते. तेव्हा मात्र आता कावेरी तिथं आलेली आहे. कावेरी पुढचं नियोजन करत आहे. कावेरीला यशला सांगते की मी ना टाईम मॅनेजमेंट बघते कशा पद्धतीने होते. कारण काय झालंय माहिती आहे का यश, की एक गोष्ट मात्र आपण विसरून चालणार नाही की घरही सांभाळायचं आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टीही मॅनेज करायच्या आहेत. तेव्हा यश म्हणतो की खरंच कावेरी, आज तुम्ही जे करताय ना ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे बदल घडतोय आपल्या घरामध्ये, ह्याचं हे लक्षण आहे, असं कावेरीला तो सांगत असतो. कावेरी म्हणत असते की यश, तुमच्याशिवाय, तुमच्या मदतीशिवाय हे सगळं मला पॉसिबलच झालं नसतं. हे सगळं झालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं. तुम्ही माझ्यासोबत होता म्हणून मी हे सगळं करू शकलेली आहे. इकडे मात्र यशने कावेरीला सांगितलेलं असतं, हो बरोबर आहे, परंतु कुठंतरी तुम्ही पण तेवढ्याच जबाबदार आहात म्हणून या गोष्टी घडत आहेत. यशसुद्धा कावेरीचं क्रेडिट कावेरीला देत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र कावेरी यशला घट्ट मिठी मारते. कारण त्या दोघांनी एकमेकांना समजून घेत, कारण कितीही त्यांच्यावरती संकट आली, मा कितीही चुकीच्या पद्धतीने वागली तरीही कावेरी खंबीरपणे उभी राहत असते आणि यशला त्यातलं काहीही कळू देत नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे 30,000 रुपये घेऊन मा आलेली आहे आणि कावेरीला सांगत आहे की हे 30,000 रुपये
8 दिवसाचा खर्च आहे, एवढ्यातच तो भागवायचा आहे. अगदी कोणाला एक्स्ट्रा पैसे लागले तरीही ते यातूनच भागवायचे आहेत. आणि पैसे संपले असं मला ऐकून घ्यायचं नाही. हे सगळं तुला सांभाळायचं आहे. या घराची जबाबदारी मी तुझ्यावरती देत आहे. या सगळ्या गोष्टी तुला कराव्या लागणार आहेत आणि हे तुला ॲक्सेप्ट करावं लागेल. आता कावेरीला ते 30,000 रुपये दिले जातात आणि कावेरीला घर सांभाळायला सांगितलं जातं. कावेरीसुद्धा घर सांभाळण्यासाठी तयार झालेली आहे. कशा पद्धतीने घर सांभाळायचं आहे, काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचं नियोजन ती व्यवस्थित करत आहे. आणि त्याचबरोबर कावेरीच्या पुढे हे चॅलेंज आहे. कावेरीला ते चॅलेंज स्वीकारलेलं आहे आणि हे जर 8 दिवस कावेरी चॅलेंज स्वीकारून पूर्ण करू शकले तर मात्र खूप चांगल्या गोष्टी घडणार असतात आणि कावेरीला त्या गोष्टींमुळं खूप चांगली गोष्ट मिळणार असते. ती म्हणजे कावेरी आणि विद्याला बिझनेस करण्याची संधी. विद्याला स्वतःचं नावलौकिक मिळवण्यासाठी मदत होणार असते. तर हे सगळं आता कशा पद्धतीने होणार, त्याच्यामध्ये अडथळे आणायला यमुना आणि अमृता सज्ज झालेल्या आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. आणि त्याच पद्धतीनं हे कशा पद्धतीने कावेरी आणि त्याचबरोबर हे जे संकट येणार आहे, हे चॅलेंज स्वीकारलेलं आहे, हे सगळं कसं सिद्ध करणार हे आपण पाहणार आहोत. थँक्यू.